तर आज बघा हजारो शेतकरी बंधूंना पीक पाहणी कार्यक्रम तुमच्या डोळ्यांनी बघितला। सर्व शेतकरी तथ्य मक्यामध्ये असतात। आपण एकरी झाड संख्येचं गणित बघितलं, झाड संख्या किती महत्वाची असते एका एकर मध्ये, आणि ह्या झाड संख्येमध्ये एकसारखे कणसाचं प्रमाण कसं महत्व उत्पन्न वाढीसाठी असतं। बाहेर कंपनीचं डिकाल DKC 9228 हे वाण आपण तुम्हाला आज इथं भीमसिंग भाऊंच्या शेतामध्ये दाखवलं। बेनवाडी गावामध्ये आज आपण उपस्थित आहोत, तालुका वैजापूर। भीमसिंग भाऊंच्या शेतामध्ये लाईव्ह आपण हा डेमॉन्स्ट्रेशन बघितलेलं आहे। इथे 1 गुंठ्याचं आपण जे क्षेत्र आपण बघितलेलं आहे, मी तुम्हाला जे सांगितलं की 9228 बाहेर या कंपनीच्या मक्यामध्ये एकसारख्या कणसाचं प्रमाण दिसतं। तर आपण हे 1 गुंठ्याचं एक क्षेत्र बघितलं, तुम्ही मध्ये फिरून आले, एकसारख्या कणसाचं प्रमाण याच्यामध्ये आहे, नक्की आहे ना? कमी जे बोलतोय ते खरं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये बघू शकता बिट्टीचा प्रकार कसा आहे, बिट्टी बारीक आहे, दाना चपटा आहे, चपटा आणि ठोकळ दाना असल्यामुळे तुम्हाला फायदा काय होतो, याच्यामध्ये एकरी उत्पन्न वाढवून देण्यासाठी या गोष्टी कारणीभूत असतात। आणि याचा एका एकर मध्ये उत्पन्न वाढवून देण्यासाठी हा चपटा आणि वजनदार दाना त्याच्यामध्ये कारणीभूत ठरणार आहे। त्यानंतर झाड संख्या बघू शकतो, प्लांट पॉप्युलेशन एका एकर मध्ये आपण जे मेंटेन करायला सांगितलं त्या पद्धतीने मेंटेन याच्यामध्ये झालेलं आहे, आणि उत्पन्न तुम्हाला निश्चितच हवामानामध्ये जास्त भेटणार आहे। तर माझी विनंती राहील प्रत्येक शेतकरी बंधूंना, बेंदोडी गावामध्ये आपण जेवढे इथं शेतकरी जमलेलो आहोत, या सर्व शेतकरी बंधूंना येणाऱ्या हंगामामध्ये किंवा रब्बी सीझन साठी सुद्धा हे वाण मार्केटला उपलब्ध आहे, आणि रब्बी सीझन साठी सुद्धा हे 9228 वाण तुम्ही लावू शकता। मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीमध्ये 9228 आम्ही रिकमेंडेशन दिलेलं आहे। तर येणाऱ्या हंगामामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी 1 एकर किंवा 1 पॅकेट कमीत कमी लावून बघा, फरक करून बघा। निश्चितच आज भीमसिंग भाऊला जे उत्पन्न तुम्हाला भेटणार आहे, आणि तुमच्या गावामध्ये निश्चितच ह्या उत्पन्नाचा फायदा सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता। फक्त त्या गोष्टीसाठी प्रयोग करून बघावा लागणार आहे। ह्या हंगामामध्ये आपण भाऊसोबत चर्चा केलेली आहे की हे कणस तोडून ठेवल्याच्या नंतर ज्यावेळेस थ्रेशर मशीन मधून याची थ्रेशिंग केलं जाईल, त्याच्या ट्रॉली मध्ये किती उत्पन्न होतं हे सुद्धा आपण याचा प्रयोग तुमच्यापर्यंत पोच करून जाणार आहे। तर भाऊ आपण कधी करणार, याला कधी जमा करून कधी थ्रेशिंग करणार आहे? तरी अजून समजा 1 महिनाभरामध्ये आपण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू, आणि निश्चित हे 1 एकर मध्ये तुम्ही जे 2 पॅकेट लागवड केलेले हे पूर्ण लागवडीचं उत्पन्न किती येतं आपण शेतकऱ्यापर्यंत पोच करून दाखवू। चालेल? चालेल। खूप खूप धन्यवाद सर्व शेतकरी बंधूंना। येणाऱ्या हंगामामध्ये कोणतं वाण लावणार? 9228। कोणतं वाण बघितलं? कोणतं वाण बघितलं? कोणतं वाण बघितलं? खूप खूप धन्यवाद।